त्यांना दिलेली आहे. आम्हालाही माहिती ही हत्या कोणी केली. सध्या ते जेलमध्ये बसते. पण राजकीय पाठबळ असल्यामुळे महादेवला न्याय मिळाला नाही. ही खंत पत्नीच्या मनात कायम होती. ती लढते बिचारी. पण हे बेशरम सरकार तिला काही न्याय द्यायला तयार नाही. आणि अखेरीस आज तिने विष प्राशन केले. ती स्वतः विष प्यायली. आता तिला अत्यवस्था अवस्थेत इस्पितळात दाखल केलेलं आहे. पण काय चालू आहे महाराष्ट्रात? खून पडतायत, खुनी मोकाट फिरतायत. पुरावे असताना पोलीस मात्र खुन्यांना लपवतायत. हे राज्य कोणाचं आहे? गुंडांचं की कायद्याला मानणाऱ्याच? ज्ञानेश्वरी म्हणजे त्या महादेव मुंडेंचा खून कोणी केला हे अख्ख्या बीडला माहिती आहे. अख्ख्या बीडला. मग संबंधित आरोपींना पकडण्यात पोलीस कचुराई का करतायत हा प्रश्न उभा राहतो. आणि अशा प्रकारची आत्महत्या होणं हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही. महाराष्ट्र सरकारला याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. त्यांच्या गेल्या अनेक वर्षात बघितलंय की बीडमध्ये प्रशासनच नाही. बीडचं प्रशासन हे एका व्यक्तीभोवती केंद्रित झालं आणि त्याचे परिणाम प्रशासन यंत्रणा कोलमडण्यात झाली. प्रशासन यंत्रणा संपूर्णतः कोलमडली आणि अखेरीस त्याचा त्रास हा सर्वसामान्यांना होतो आणि तो आता दिसतो. सगळ्यांना सगळं माहितीये खून कोणी केला, पैसे कोणी घेतले होते, पैसे मागायला गेल्यानंतर त्यांना काय पद्धतीने वागवण्यात आलं. पाण्यात बसलेला होता. किती लोक बीड मधनं गायब आहेत, ज्या लोकांची हत्या झाली आहे त्या सगळ्यांच्या बीड मधनं जेवढी लोक गायब झाली आहेत तेवढी लोक अख्ख्या महाराष्ट्रात गायब झालेली नाही. त्यांचा ना शोध लागतोय ना पोलीस स्टेशन मध्ये त्याचा रेकॉर्ड उपलब्ध. बीडला स्वतंत्र राष्ट्र आणि स्वतंत्र संविधान द्या अशी माझी मागणीच होती. कारण इथल्या संविधानाच्या बाहेर बीडमध्ये प्रशासन महाराष्ट्राकडे तुफान पैसा आहे. हो, तुम्हाला माहित नाही का शक्तीपीठ मध्ये आतमध्ये सोनं टाकणार आहे? काय बोलता हो तुम्ही? पहिला जगातला पहिला रस्ता असणार आहे शक्तीपीठचा की त्या आतमध्ये सोनं टाकून रस्ता बनवणार. जे तुम्ही सोन्यावर न जातात असा भास महाराष्ट्राला निर्माण करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून ग्रीनफील्ड मध्ये 1 कोटी आणि शक्तीपीठला 107 कोटी. धन्यवाद.